नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. टेलिग्रामचं चॅनल जे आहे ते फॉलो करण्यासाठी डॉक्टर सुशील स्पॉटलाईट याच नावाचं चॅनल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याचा वापर करून तुम्ही ते जॉईन करू शकता. फेसबुकवर याच नावाचा आपला ग्रुपही आहे. आणि आजसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे की आज संध्याकाळी 6 वाजता आपलं फेसबुक लाईव्ह आहे आणि तिच्यामध्ये UPSCची एकंदर ओळख आणि UPSCची अभ्यास पद्धती, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्लॅन बीचं महत्त्व काय असतं या विषयांवर मी बोलणार आहे. जर तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही तुम्ही इथं विचारू शकतात. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कल्पेश चंद्रकांत यादव यांचा प्लॅटफॉर्म आहे आणि FB लाईव्ह जे असणार आहे ते कल्पेश यादव ऑफिशियल या FB पेजवर असणार आहे. याची लिंक मी आपल्या टेलिग्रामला सुद्धा दिलेली आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी पोस्टला आहे यूट्यूबच्या आणि फेसबुकच्या ग्रुपलाही आहे. तर नक्की हे तुम्ही ऐकू शकता किंवा ज्यांना UPSC संबंधीच्या बेसिक गोष्टींचा आढावा घ्यायचा असेल तर त्या लोकांना तुम्ही हे सजेस्ट करू शकता. त्याच्यानंतर आता खरं तर एक कालपासून डोमेस्टिक फ्लाईट सुरू झाल्या. डोमेस्टिक फ्लाईट सुरू झाल्यानंतर चित्र जे आहे ते परत गोंधळाचं चित्र आहे. तिच्यामध्ये रिझन असं आहे की बऱ्याचशा राज्यांनी याला परवानगी नाकारली आहे फ्लाईट्सला आणि त्याला तो बराच इश्यू आहे. त्याच्यामुळे जवळपास दिवसभरामध्ये 630 विमानं रद्द झालेले आहेत आणि प्रवाशांना बऱ्यापैकी हे विमानतळावर गेल्यावर माहीत पडलेलं आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ आहे. त्याच्यानंतर ज्या काही श्रमिक रेल्वे चालत आहेत त्या श्रमिक रेल्वे वळसा घालून जात आहेत, म्हणजे नागपूर मार्गाने किंवा म्हणजे शॉर्टेस्ट रूट सोडून वेगवेगळ्या याच्याने त्या चालत आहेत आणि तिच्यामुळे जो मजूर आहे त्याच्या प्रॉब्लेम्समध्ये अजून जास्त भर पडलेली आहे. आजच्या हिंदूला एक आर्टिकलसुद्धा आहे की त्याच्यामधून त्यांनी म्हटलेलं आहे की स्थलांतरामुळे काय होईल की शहरातून ग्रामीण याच्यात लोक जात आहेत. ॲक्च्युली आपण बघतो ह्युमन जॉग्रफीमध्ये की लोक स्थलांतर का करतात त्याची 2 रिझन असतात. एक तर व्हॉलंटरी असतं, दुसरं इनव्हॉलंटरी असतं, म्हणजे फोर्स असतं की तुम्ही जॉबसाठी शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागतं कारण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं नसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट लग्नासारखा इश्यू आहे की मुलगी नंतर सासरी जाते, तिचं ते मायग्रेशन आहे. अशा बेसिक गोष्टी ह्युमन जॉग्रफीमध्ये दिलेल्या आहेत. हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे आता की आता हा सगळा उलटा फ्लो जो आहे शहराकडून ग्रामीणकडं, याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था 15 वर्ष मागे पडू शकते असं तिच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे आणि हे प्रॉब्लेमॅटिक होणारच आहे त्या काळामध्ये. तर त्या बेसिक गोष्टी आपण बघूयात. तर एकंदरच हा सगळा जो काही प्रवास आहे हा अजूनही स्मूथ होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि आता काय झालेलं आहे, ह्या स्थलांतरामुळे काय झालं आहे की ग्रामीण भागामध्ये करोनाचा शिरकाव होतो आहे आणि ग्रामीण भागामध्ये पण पेशंटची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि याचं जे काही परिणाम आहेत ते परिणाम अशा याच्यात येत आहेत की तुमचंच गाव तुम्हाला आता गावात घेणं झालेलं आहे. हे आधी पण आपण बघितलं होतं, पण ह्या गोष्टी आता अजून प्रकर्षाने जाणवायला लागल्या, अजून तीव्रतेने जाणवायला लागल्या. तर हा सगळा जो इश्यू आहे तर तो बघूयात. त्या काळामध्ये ग्रामीणमध्ये मृत्यूचं प्रमाण जे आहे ते 14% आहे. पण एकंदरीत ठीक आहे, या गोष्टी बदलत राहतील, आकडेवारी बदलत राहतील, पण आता ग्रामीण भागातसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही राज्यांनुसार टेस्ट बघितल्या तर तिच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पब्लिक लॅब जवळपास 40 आहे आणि प्रायव्हेट 31 काम करता आहे. लद्दाखमध्ये बघा 0, काय संबंध नाही, निवांत आहेत तिकडं, है ना. मोठ्या प्रमाणावर जे आहे गुजरात, है ना, 20 ते 15 पब्लिक प्रायव्हेट, JNK 7-0. तर टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. याच्यात तुम्ही हे खाली बघू शकता, हे इथं दक्षिणेकडची राज्य आहे म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जवळपास 54 पब्लिक लॅबोरेटरीज आहेत. सर्वात जास्त आकडा आहे हा. ओके, 54 कुठेही पब्लिक लॅबोरेटरीज नाहीत की ज्या याच्यासाठी टेस्ट करता काम करतायत. ओके, त्याच्यानंतर एकंदरीत तुम्ही जर बघितलं पब्लिक प्रायव्हेट तर तिच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल 71 लॅब्स आहेत, 71, 40 आणि 31. आणि आंध्र प्रदेशमधल्या ज्या आहेत त्या 34 आहेत. तमिळनाडूमध्ये 38-28 आहेत. 38-28चं जर तुम्ही गणित केलं तर ह्या जवळपास 66 होतात. म्हणजे 1 नंबरवर महाराष्ट्र आहे लॅबच्या बाबतीमध्ये, 2 नंबरवर तमिळनाडू आहे, त्याच्यानंतर 3रा क्रमांक जो येतो तो इकडं कर्नाटकचा येतो 37-21 आणि मग नंतर आंध्र प्रदेश आहे. परंतु फक्त जर सरकारी लॅबचा विचार केला तर 1 नंबरला आंध्र प्रदेश आहे, 54 लॅब्स आहेत. एकंदर कालच्या 24 तासामध्ये भारतामध्ये 6125 केसेस समोर आलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 2436 केसेस समोर आलेल्या आहेत. तर ही सगळी परिस्थिती जी आहे अजून जैसे थी तशीच आहे.
LG पॉलिमर्सबद्दल आपण सेपरेट लेक्चर बघितलं होतं बघा. वायुगळती जी झाली होती विशाखापट्टणमला, तर ती जी कंपनी आहे, ती कंपनी जी आहे तर तो प्रकल्प जप्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. आणि हायकोर्टाने याच्याबद्दल आंध्र प्रदेश हायकोर्टाने गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की तिथं फक्त सरकार नियुक्त जी समिती आहे ते सदस्यच जातील, संचालकांना सुद्धा तिथं जाण्याची परवानगी नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कंपनीचे संचालक देश सोडून जाऊ शकत नाही. तर त्यांचं पासपोर्ट वगैरे ते पण परत करायला हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. जे भोपाळमध्ये झालं होतं तसं परत होऊ नये त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राज्यवट लागू करा अशी मागणी केलेली आहे BJPने. आता खरं तर करोना हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि राष्ट्रपती राजवट काय असतं हे ऑलरेडी महाराष्ट्रात लागली होती. राष्ट्रपती राजवट आणि स्पॉटलाईट इयरबुकच्या रिव्हिजनमध्येही आपण ते बघितलं होतं. PDF तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे तिच्यात, किंवा तुम्ही तुमचं पॉलिटीचं जे बुक वाचता, किंवा आपण लक्ष्मीकांतचे लेक्चर्स घेतलेले आहेत तिच्यात राष्ट्रपती राजवट आहे. तर त्या गोष्टी बेसिक करून ठेवा. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावली पाहिजे का याच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही मला सांगू शकता. राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते? ज्या वेळेस 2 कलम आहेत. एक कलम आहे 356, दुसरा आहे 365. 356चं जे कलम आहे त्याच्यानुसार जर संविधानामध्ये जे काही कॉन्स्टिट्युशनल मशिनरी आहे त्याच्यानुसार राज्य काम करत नसेल तर राज्यपाल तशी शिफारस करू शकतात केंद्राला, किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम कंप्लीट फेल्युअर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की 365 कलम जे आहे याच्यानुसार केंद्र सरकार राज्यांना जे काही आदेश देत असतं त्या आदेशाचं पालन ते जर राज्य करत नसेल तर 365चा वापर करून 356 लावलं जातं. तर अशी परिस्थिती तुम्हाला महाराष्ट्रात दिसते का? तुम्हाला वाटतं का की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे? तर याच्याबद्दल तुम्ही तुमचं मत सांगू शकता. परंतु कोविड-19 सारख्या सिच्युएशनमध्ये कुठल्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावणं हे म्हणजे व्यवहार्य ठरत नाही. हे एकदम म्हणजे सरळ आहे. कारण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळी यंत्रणा खूप प्रॉपरली वर्क करायची आहे. त्याच्याकरता जी काही यंत्रणा आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, तर त्याचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आणि कंप्लीट ते बाजूला ठेवून जर फक्त राज्यपाल करत असतील तर मग ते कठीण होऊ शकतं. तर ह्या काही बेसिक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ओके. राजकारण चालत राहणार आहे, पक्ष बदलत राहतील, ह्या गोष्टी सारख्याच असतात बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की उत्तर प्रदेशमधले जर मजूर हवे असतील तर आमच्या सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आपल्या राज्यातच रोजगार मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. तर तुमच्या राज्यातच रोजगार देण्यात यावा हा प्रयत्न तुम्ही वर्षानुवर्ष करायला हवा होता. कारण UP जो आहे तो अर्धा महाराष्ट्रात आणि अर्धा दिल्लीत आहे. ओके. तर हे योगी आदित्यनाथ वगैरे मुख्यमंत्री किंवा यांच्या आधी आलेले मुख्यमंत्री यांनी खरं तर त्या उत्तर प्रदेशमध्ये, तुम्ही जर कधी उत्तर प्रदेशला व्हिजिट दिली तर तुमच्या लक्षात येईल उत्तर प्रदेश, बिहार इथं पायाभूत सुविधासुद्धा नाहीत. आपल्याकडची गावं खूप चांगली आहेत परंतु इथल्या शहरांची अवस्था त्याच्यापेक्षा बिकट आहे. आणि हे कधीही झालेलं नाही आहे. इतक्या वर्षानुवर्ष सरकारं येत आहेत, राजकीय पक्ष बदलत आहेत, पण ती परिस्थिती तशीच आहे. आणि त्याच्यामुळे तिथं रोजगारांची उपलब्धता नाही आहे. कितीतरी लाखो आता जे मजूर आहेत ते महाराष्ट्रातून तिकडे गेले, दिल्लीतून तिथं परत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एवढं मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश, त्या राज्यामध्ये अशी परिस्थिती का आहे? तिथं रोजगारांची निर्मिती का नाही करू शकत आपण? एकतर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव इथं दिसून येतो. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या उत्तर प्रदेश, बिहार यांच्या बाबतीत होणं फार फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे बिहारनी तरी बऱ्यापैकी आता नितीश कुमार आल्यानंतर बऱ्याच गोष्टी बिहारमधल्या बदललेल्या आहेत. ओके. आणि हे सगळे रिपोर्ट्स आहेत. तुम्ही इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया बघा, बिहारचा जो ग्रोथ आहे ती खूप चांगल्या पद्धतीने रन होते काही वर्षांपासून. महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र लाट जी आहे ती 25 ते 28 मे हा कालावधी आहे. तिच्यामध्ये उष्णता कायम राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. एकतर कोरडं हवामान आहे आणि मध्य भारतातून येणारे उष्ण वारे याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि हे उष्ण वारे जे आहेत ते कमी उंचीवरून वाहत आहेत, म्हणजे जमिनीला जवळून वाहत आहेत, तिच्यामुळे अजून भाजून निघतो माणूस. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानातून एक हेरगिरीसाठी आलेलं कबूतर होतं. ते कबूतर आपण बंदिस्त केलेलं आहे. हेरगिरीचं प्रशिक्षण देऊन अशी कबूतरंसुद्धा सोडण्यात येतात. त्यांच्याकडे सांकेतिक भाषेतले मेसेज असतात. तर जम्मू काश्मीरचा कथुआ जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये सीमेवर नागरिकांनी हे पकडलं, नंतर मग जवानांना दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठीची तांत्रिक जी टीम आहे ती आता सांकेतिक भाषेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते. आता पोलीस आणि करोना याच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर करोनाचा मुकाबला करताना महाराष्ट्र पोलीस जे आहे तर त्यांना दुर्दैवाने मृत्यू आला तर त्या केसमध्ये पोलीस कल्याण निधीतून 10 लाख, ॲक्सिस बँकेतून 5 लाख,
आणि राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्य 50 लाख रुपये देणार आणि एकूण 65 लाखांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. तर हे पोलिसांसाठी. परंतु काय ना, आपल्याकडं ही एक पद्धत आहे की म्हणजे एखादी व्यक्ती शहीद झाल्यावर, त्यांनी जीव दिल्यावर किंवा एखादा ॲक्सिडेंट आहे, त्या ॲक्सिडेंटमध्ये लोकांचा मृत्यू झाल्यावर मदत जाहीर होते. परंतु लाँग टर्मसाठी ॲक्सिडेंट होऊ नयेत याच्यासाठी उपाययोजना करणं किंवा त्या पोलिसांना कार्यरत असतानाच त्यांनी जे काही चांगलं काम केलेलं आहे त्याची पोचपावती त्या जिवंतपणेच देणं फार गरजेचं आहे. तर ह्या काही गोष्टी आपल्या प्रशासनामध्ये ठीक आहेत, परंतु याच्यामध्ये काही रिफॉर्म्स येणं फार गरजेचं आहे की ॲक्च्युअल फील्डवर काम करणाऱ्या लोकांनासुद्धा आपण तेवढा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेजर गुरुदयाल सिंग जलानवालिया हे निवृत्त मेजर जनरल होते आणि यांचं वय जे आहे ते 102 होतं. त्यांचं निधन झालेलं आहे. दुसऱ्या महायुद्धात, त्याच्यानंतर 1947-48, त्याच्यानंतर 1965 अशा सगळ्या युद्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये तोफखान्याचा अचूक मारा करणारे सर्वात ज्येष्ठ गनर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एकंदर तुम्ही जर बघितलं असेल ह्या 2-1 महिन्यामध्ये की लष्करामधले जे काही अधिकारी आहेत त्यांचं जर निधन झालं त्याच्या प्रामुख्याने न्यूज येत आहेत बघा. आधीच्या काळामध्ये इतक्या प्रामुख्याने ह्या न्यूज दिसत नव्हत्या पेपरला. ही जी व्यक्ती तुम्हाला दिसते बघा, गोल्ड मेडल भारताला हॉकीमधलं मिळालेलं आहे. ह्या हॉकी स्टिक्स इथं आहेत. आणि बलबीर सिंह यांचं निधन झालेलं आहे. हॅट्रिक होती आपली ही गोल्ड मेडलची. 1956च्या ऑलिम्पिकमधला हा फोटो आहे की जिच्यामध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून गोल्ड मेडल जिंकलं होतं. आणि हे नंतरच्या काळामध्ये बलबीर सिंग जे आहेत ते व्यवस्थापक होते आपल्या टीमचे. आणि हा जो फोटो आहे तो 1975च्या वर्ल्ड कप हॉकी चॅम्पियनशिपचा आहे. हा एकमेव वर्ल्ड कप आहे जो आपण जिंकलेलो आहोत हॉकीमध्ये. आता याच्यामध्ये बघा, बलबीर सिंग दोसांझ वरिष्ठ, वय 96. आता यांचं एज जे आहे ते 96 आहे. हॉकीच्या ऑलिम्पिकमधलं सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेले महान हॉकीपटू येते. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघात त्यांचा समावेश होता. लंडन 1948, हेलन्स्की 1952, मेलबर्न 1956. सलग 3 हॉकीचे सुवर्णपदक हॅट्रिक केलेली आहे आणि त्या 3ही संघात ते होते. 12 ऑगस्ट 1948 स्वातंत्र्यानंतर एका वर्षातच ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत इंग्लंडला 4-0 पराभूत केलं होतं. हे जे लंडनचं ऑलिम्पिक आहे 1948. आणि हा मग गोल्ड नावाचा मूवी जो तुम्ही बघितला असेल तर गोल्ड जो आहे तो बलबीर सिंह यांच्यावरच बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर 1971चा हॉकी विश्वचषक होतं, भारताला कांस्य पदक मिळालं होतं. तेव्हा बलबीर सिंग भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. 75मध्ये हॉकी विश्वचषक भारताने जिंकला तेव्हा बलबीर सिंग संघाचे व्यवस्थापक होते. भारताने जिंकलेला एकमेव विश्वचषक ज्याचा फोटो मी तुम्हाला दाखवला. 1957मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित झालेले पहिले क्रीडापटू आहेत. MCQ करता लक्षात ठेवा, पद्मश्री मिळालेले पहिले क्रीडापटू हे बलबीर सिंग आहेत. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे अजून. 1952 हेलन्स्कीच्या ऑलिम्पिकमध्ये हॉलंड विरुद्ध 5 गोल केले होते त्यांनी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2012मध्ये 16 महान खेळाडूंची निवड केली होती लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस. त्या 16 महान खेळाडूंमध्ये बलबीर सिंह हे एकमेव भारतीय होते. 2012तली लिस्ट आहे. त्याच्यानंतर आत्मचरित्र जर तुम्ही बघितलं तर द गोल्डन हॅट्रिक माय हॉकी डेज असं त्यांचं आत्मचरित्राचं नाव आहे. हे मोस्ट प्रोन आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आपलं जे साई आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय क्रीडा प्राधिकरण, यांच्याकडे 1985मध्ये त्यांनी वस्तू संग्रहालयासाठी ऑलिम्पिक ब्लेझर असेल किंवा ऑलिम्पिक वगळता इतर स्पर्धांमधले एकूण 36 पदकं, 100हून अधिक दुर्मिळ छायाचित्र ही दिली होती. कारण ते वस्तू संग्रहालयासाठी, पण ते आजतागत उभं राहिलेलं नाही आहे. म्हणजे आपल्याकडं क्रीडा किंवा स्पोर्ट्स याच्याकडे बघण्याचा एकंदरच प्रशासनाचा जो निगेटिव्ह दृष्टिकोन आहे तो याच्यातून स्पष्ट होतो. आणि 1985मधलं प्रपोज वस्तू संग्रहालय 2020पर्यंत बनलेलं नाही आहे. स्मृतिचिन्ह मग आता परत मिळावी म्हणून 8 वर्षापासून ते प्रयत्नरत होते, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. ती नेमकी स्मृतिचिन्ह गायब झालेली आहे, कुठं टाकली आहे ते त्या साईलाच माहीत. गोल्ड हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील क्षणचित्र आहे त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर पुरंदरदास, सगळी जी काही भक्ती मुवमेंट वगैरे आहे ते बघतो आपण, तिच्यामध्ये यांचे रेफरन्सेस तुम्हाला मिळतील. कर्नाटक राज्य सरकारने पुरंदरदास यांच्या जन्म ठिकाणाचा नेमका ठावठिकाणा घेण्यासाठी एक समिती बनवली होती. कन्नड विद्यापीठ हंपी जे आहेत तर त्यांनी ही समिती गठीत केली होती आणि समितीच्या निष्कर्षानुसार केशवपुरा हे ठिकाण कर्नाटकमधलं त्यांचं जन्म ठिकाण आहे.
त्यांचा जन्म जो आहे तो पुरंदरगड महाराष्ट्र येथे झाल्याचं मानलं जातं. आता महाराष्ट्रात पण हे मानलं जातं, पण कर्नाटकमधला त्या काही म्हणजे जनसमुदाय त्यांचं म्हणणं आहे की हा जन्म कर्नाटकमधला आहे. तर ठीक आहे, आता कमिटीने सांगितलेलं आहे केशवपुरा. त्याच्यानंतर पुरंदरदास जे आहेत, तर पुरंदरदास हे वैष्णव परंपरेचे संत होते आणि कर्नाटकी संगीताचे जनक पण होते. पुरंदर विठ्ठल या नावाने त्यांनी लिखाण केलेलं आहे. हरिदास परंपरेत येण्याआधी ते श्रीमंत व्यापारी होते. त्यांचं नाव श्रीनिवास नायक असं होतं. नायकवरून त्यांचा जन्म मालनाडमध्ये झाल्याचा निष्कर्ष काढला गेला होता, कारण हे सगळं विजयनगर साम्राज्य जे आहे त्याच्यात मालनाड येथे श्रीमंत किंवा स्थानिक प्रभावी लोकांना नायक असं बिरुद लावण्यात येत होतं. त्याच्यामुळे पुरंदरदास किंवा त्यांच्या संबंधी भक्ती मुवमेंटवर प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे, तर नीट हिस्ट्रीमधून वाचून घ्या. वेलंकनी तमिळनाडू येथे गोड्या पाण्यातील माशाची प्रजाती सापडलेली आहे. पुंटियस सँक्टम असं याला नाव दिलेलं आहे. सिल्वर कलरचा मासा आहे. 7 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ आहे आणि ही प्रजाती केरळच्या शास्त्रज्ञांनी शोधली आहे. सँक्टम म्हणजे पवित्र आणि वेलंकनी हे धार्मिक शहराचं रेफरन्स घेऊन ते नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नागालँडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण नोंदवला गेलेला आहे 25 मे 2020 आणि नागालँड हे कोरोना रुग्ण नोंदवणारं सिक्कीम नंतरचं शेवटचं राज्य आहे आता. तर ते एक लक्षात ठेवा. ना आधी तो इश्यू झाला होता त्याच्यामध्ये हे तयार नव्हते. महाराष्ट्रातील राज्यपालांचा स्वेच्छानिधी आधी किती होता आणि तो आता किती आहे? 15 लाखावरून 5 कोटी केलेला आहे. ओके. क्रीडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणारं राज्य कुठलं आहे? तर ते मिझोराम आहे. युजेनिया शरकारपवा ही झाडाची जी प्रजाती आहे ती पश्चिम घाटातल्या कोणत्या राज्यात सापडली आहे? त्याचं उत्तर आहे केरळ. वन बेल्ट वन रोड चीन. आणि असा सिंपल प्रश्न पण बऱ्याचदा विचारला गेलेला आहे बघा, UPSCने विचारलेला प्रश्न आहे हा. अयोग्य जोडी ओळखा. ग्लँड आणि हॉर्मोन्स. तर ओव्हरी इस्ट्रोजन बरोबर आहे. पिट्युटरी ग्रोथ हार्मोन बरोबर आहे. तर पॅनक्रियाज नाही, ॲड्रेलिनच असतं इथं, तर ते 2 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे. 4 उत्तर आहे त्याचं. कृषी क्षेत्राला नकारात्मक ठरणाऱ्या खालीलपैकी कोणत्या बाबी आहेत? 1. वन्यजीव संघर्ष, कृषी उत्पादन पुरवठा साखळीचा अभाव, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, बदलते हवामान. बकड अबकड. अयोग्य जोडी ओळखा. अंगोरा ससा, अंगोरा लोकर. प्राणी आणि उत्पादन. अंगोरा बकरी, अंगोरा लोकर. पश्मिना बकरी, पश्मिना लोकर. अयोग्य जोडी ओळखायची आहे. फक्त अबक. खालीलपैकी कोणता घटक स्वयंपाकघरातील नॉनस्टिक कोटिंग कुकवेअर्समध्ये असतो? बॅकेलाइट, मेलॅमिन, टेफ्लॉन, पॉलिथिन. अँथ्रॅक्स हा आजार खालीलपैकी कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे? बांधकाम, सिमेंट, लोकर, रंगकाम. पारा सोडून असा कोणता घटक आहे जो द्रवरूपात असतो रूम टेम्परेचर आणि प्रेशरला? सोडियम, ब्रोमीन, पोटॅशियम, फॉस्फरस. याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आभारी आहे. संध्याकाळी 6 वाजता भेटूया फेसबुक लाईव्हला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.